नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 ही भरती सरळ सेवा पद्धतीने होणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये केंद्र असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, वेतन श्रेणी किती आहे, कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम कोणता आहे, ही संपूर्ण माहिती अगदी बारकाईनं आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, शहरातून किंवा राज्यातून पाहत आहात तेही आम्हाला लिहून कळवा. सगळ्यात सुरुवातीला तर अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे काय किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप काय असतं ते आपण बघणार आहोत. तर अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी देखरेख व अंमलबजावणी हा त्यांचा मुख्य कामाचा टप्पा आहे. यामध्ये पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि सर्व पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्था व्यवस्थित चालते का नाही ते पाहणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता व मदतनीस यांना कामाचे प्रशिक्षण आणि सल्ला देणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, बालविकास, पोषण, आरोग्य आणि स्वच्छता यावर नियमित प्रशिक्षण सत्र घेणे, कार्यकर्त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता यावे यासाठी मार्गदर्शन करणे, सेवांची गुणवत्ता तपासणे, मुलांना आणि मातांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा पाहणे, त्यांच्या काही समस्या असतील तर त्या ओळखून त्याच्यावरती उपाययोजना करणे, काही अडचणी असतील तर त्यावरती सुधारणा करणे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डेटा व्यवस्थापन म्हणजे लाभार्थ्यांची नावे, सेवा आणि संसाधनांची नोंद ठेवणे आणि हा अहवाल महिला व बालविकास विभागाला नियमितपणे सादर करणे हे त्यांचं मुख्य काम आहे. त्याचबरोबर समुदायामध्ये किंवा समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, पोषण, आरोग्य आणि शिक्षणाबद्दल जनजागृती करणे, त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडून अभिप्राय घेणे, अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य वाटप योग्य प्रमाणामध्ये आणि वेळेवर वितरित होतं किंवा नाही हे पाहणे, इतर विभागांशी समन्वय साधणे जसं की आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि NGO यांच्यासोबत सहकार्य करून सेवा अधिक प्रभावीपणे राबवणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे. थोडक्यात काय तर अंगणवाडी सुपरवायझर हा ICDS योजनेचा महत्वाचा दुवा आहे. धोरणे आणि मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात पोहोचवण्याचं काम या अंगणवाडी सुपरवायझर करत असतात. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात. बालक, किशोरी, मुली, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांना पोषण व आरोग्य सेवा मिळतील याची खात्री या अंगणवाडी सुपरवायझर करत असतात. तर अशा या भरती प्रक्रियेसाठी काय काय पात्रता आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपण इथं घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 ही भरती सरळ सेवा पद्धतीने होणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये केंद्र असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, वेतन श्रेणी किती आहे, कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम कोणता आहे, ही संपूर्ण माहिती अगदी बारकाईनं आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, शहरातून किंवा राज्यातून पाहत आहात तेही आम्हाला लिहून कळवा. सगळ्यात सुरुवातीला तर अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे काय किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप काय असतं ते आपण बघणार आहोत. तर अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी देखरेख व अंमलबजावणी हा त्यांचा मुख्य कामाचा टप्पा आहे. यामध्ये पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि सर्व पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्था व्यवस्थित चालते का नाही ते पाहणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता व मदतनीस यांना कामाचे प्रशिक्षण आणि सल्ला देणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, बालविकास, पोषण, आरोग्य आणि स्वच्छता यावर नियमित प्रशिक्षण सत्र घेणे, कार्यकर्त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता यावे यासाठी मार्गदर्शन करणे, सेवांची गुणवत्ता तपासणे, मुलांना आणि मातांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा पाहणे, त्यांच्या काही समस्या असतील तर त्या ओळखून त्याच्यावरती उपाययोजना करणे, काही अडचणी असतील तर त्यावरती सुधारणा करणे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डेटा व्यवस्थापन म्हणजे लाभार्थ्यांची नावे, सेवा आणि संसाधनांची नोंद ठेवणे आणि हा अहवाल
महिला व बालविकास विभागाला नियमितपणे सादर करणे हे त्यांचं मुख्य काम आहे. त्याचबरोबर समुदायामध्ये किंवा समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, पोषण, आरोग्य आणि शिक्षणाबद्दल जनजागृती करणे, त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडून अभिप्राय घेणे, अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य वाटप योग्य प्रमाणामध्ये आणि वेळेवर वितरित होतं किंवा नाही हे पाहणे, इतर विभागांशी समन्वय साधणे जसं की आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि NGO यांच्यासोबत सहकार्य करून सेवा अधिक प्रभावीपणे राबवणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे. थोडक्यात काय तर अंगणवाडी सुपरवायझर हा ICDS योजनेचा महत्वाचा दुवा आहे. धोरणे आणि मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात पोहोचवण्याचं काम या अंगणवाडी सुपरवायझर करत असतात. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात. बालक, किशोरी, मुली, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांना पोषण व आरोग्य सेवा मिळतील याची खात्री या अंगणवाडी सुपरवायझर करत असतात. तर अशा या भरती प्रक्रियेसाठी काय काय पात्रता आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपण इथं घेणार आहोत. अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 या भरतीसाठीची सर्वात मोठी संधी आता उपलब्ध झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने ही भरती प्रक्रिया राबवण्याचं जाहीर केलेलं आहे. तर या भरती प्रक्रियेचं कामकाजाचं स्वरूप तर आपण पाहिलेलंच आहे आणि अशा या पदासाठी पगार आहे S13 लेवल म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार S13 म्हणजे 46,000 ते 1,22,000 पर्यंत पगार या पगाराची लेवल आहे. म्हणजे सुरुवातीचा पगार हा 46,000पासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच खूप चांगल्या पगाराची ही नोकरी आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करून ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. तर आता यामध्ये सरकारने जी आकृतीबंध निर्माण करून रिक्त पदांची माहिती कळवण्याबाबत सर्व त्या विभागाला कळवलेलं आहे. तर त्यासाठीची प्रक्रिया जी आहे ती जून-जुलैमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. म्हणजे जून-जुलै 26 मध्ये रिक्त पदांची अहवाल किंवा माहिती आणि नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे आणि 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर 26 पर्यंत ही भरती प्रक्रिया राबवली जाईल असं अपेक्षित आहे. म्हणजेच आकृतीबंध निर्माण करणं, त्याबरोबर रिक्त पदांची माहिती शासनाला कळवणं, त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणं आणि परीक्षा घेणं यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे आणि त्या कालावधीमध्येच ही परीक्षा पूर्ण होणार आहे. म्हणजे आपल्याकडे 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे अभ्यास करण्यासाठी किंवा आपले काही कागदपत्र असतील तर ते अपडेट करण्यासाठी. आता या पदासाठीची आवश्यक असणारी वयोमर्यादा काय आहे? तर सगळ्यात पहिलं तर शैक्षणिक पात्रता आहे डिग्री म्हणजे कोणत्याही शाखेची डिग्री तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि त्यासाठी वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आणि रिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे जात प्रवर्गामधून जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी आहे. त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते बघा. अकॅडमिक तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे 10वी प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट, 12वीचं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट आणि डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणं किंवा स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कास्टमधून किंवा कॅटेगरीमधून जर ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर म्हणजे NCL सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि कॅस्ट व्हॅलिडिटी जर असेल तर तेही सोबत घेणं गरजेचं आहे. म्हणजे ही संपूर्ण कागदपत्र महत्वाची आहेत, ती स्कॅन करून आपल्यासोबत ठेवायची आहेत. त्यानंतर तुमच्या आयडेंटिटीसाठी किंवा ओळखपत्र म्हणून किंवा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी 15 वर्षापासून आहात त्यासाठी आयडेंटिटीसाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID म्हणजे मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक ओळखपत्र असणं गरजेचं आहे. आणि रहिवासासाठी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचे अधिवासी आहात यासाठी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्पेसिफिक डिक्लेरेशन्स आहेत म्हणजे एक ठराविक तुम्हाला स्वयं घोषणापत्र करायचे असतात तर त्यासाठी तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तर ते म्हणजे एक स्वतः दिलेलं स्वयं घोषणापत्र असतं. त्यामध्ये तुम्ही असं सांगत असता की उमेदवाराला
28 मार्च 2025 नंतर जन्मलेली 2 पेक्षा जास्त मुले हयात नाहीत. म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार सरकारी नोकरीसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. आता हे प्रमाणपत्र कुठं मिळतं? तर हे कोणत्याही सरकारी कार्यालयातून काढून आणण्याची गरज नाही. भरतीच्या जी अधिकृत जाहिरात येते त्या जाहिरातीसोबतच याचा नमुना दिलेला असतो. त्या नमुन्याची प्रिंट काढून त्यावर आपली स्वतःची स्वाक्षरी करून आपली माहिती भरायची आहे आणि ती अर्जासोबत जोडायचं आहे. कागदपत्र पडताळणीच्या वेळेला ते सादर केलं तरी चालतं किंवा अर्ज करत असताना अर्जासोबतच तर भरलं तर उत्तमच आहे. परंतु हे बाहेरून कुठूनही आणायची गरज नाही. त्यानंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा नेम चेंज गॅझेट जे आहे ते महिलांच्या बाबतीमध्ये लग्न आधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व कागदपत्र तुम्ही सोबत घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन करून सोबत ठेवायची आहे. ज्या वेळेला ऍप्लिकेशन ओपन होतील त्यावेळेला ही संपूर्ण कागदपत्र तुम्ही तुमच्या सोबत स्कॅन करून ठेवली असली पाहिजेत, कारण ऐन वेळेला यातील एकही कागदपत्र जर नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. आता या परीक्षेसाठीचा कालावधी आणि मार्क्स आपण बघूया. यासाठी 100 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे टोटल परीक्षा ही 200 मार्काची असणार आहे. म्हणजे प्रश्न 100, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, त्यानुसार परीक्षा असणार आहे 200 गुणांची आणि यासाठी कालावधी आहे 90 मिनिटांचा. म्हणजे तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे ते बघा. 200 प्रश्न तुमचे 1.5 तासामध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणं आवश्यक आहे. हे झालं आपलं परीक्षेचं मार्क्स आणि वेळ. आता ह्या परीक्षेसाठी जो सिलेबस दिलेला आहे ते 200 मार्क्स दिलेले आहेत. त्यासाठी कोणकोणत्या विषय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आहे की मराठी ग्रामर, मराठी विषयाचं जे ग्रामर आहे त्यासाठी आणि इंग्लिश ग्रामर यासाठी 50 मार्क राखीव ठेवलेले आहेत. नंतर चालू घडामोडीसाठी किंवा जनरल इंटेलिजन्स जे म्हणलेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड आणि कॉम्प्युटरसाठी जे काही मार्क्स आहेत किंवा 50 मार्क त्याला रिझर्व ठेवलेले आहेत. जनरल स्टडीज म्हणजे जीके, त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर डोमेन स्पेशलायझेशन म्हणजे ICDS अँड न्यूट्रिशन अभियान, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम अँड लॉज. आता यासाठी म्हणजे 50 मार्क राखीव आहेत, कारण हा डिपार्टमेंटच्या विषयाशी संबंधित म्हणजे त्या विभागाशी विषय आहे त्याच्याशी संबंधित हे प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये काय असणार आहे की महिला आणि बालकांशी संबंधित जे कायदे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बाल न्याय म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा, पोक्सो कायदा, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण करणे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, या संपूर्ण कायद्याची माहिती याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर या तयारीसाठी काही महत्वाची पुस्तके जी आहेत म्हणजे गणितासाठी ते दिलेलं आहे की मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. तर गणितासाठी तुम्हाला पंढरीनाथ राणे, सतीश वसे किंवा नितीन महाले, आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अनिल अंकलगी किंवा सुजित पवार यांची पुस्तके आवश्यक आहेत किंवा ती तुम्ही मिळवून वाचू शकता. सरावासाठी मागील वर्षाच्या सरळ सेवा भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जी आवडतील ती पुस्तकं तुम्ही निवडू शकता. आता स्पर्धा परीक्षांसाठी जी पुस्तकं वापरली जातात त्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शकता. महिला आणि मुलांच्या विकासासाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. महिला आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे आणि त्यांच्या कल्याणाशी संबंधित असणारे विविध कायदे या ICDS आणि वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम्स मध्ये अँड लॉज मध्ये विचारले जातात आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मातृवंदना योजना किंवा सुकन्या समृद्धी योजना यासारखा किंवा स्वतंत्रपणे दिलेल्या जे हे माहिती नाही तर महिला आणि बाल विकास योजना अंतर्गत जे कायदे आहेत त्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही अभ्यासायची आहे आणि याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तरच तुम्हाला
गुण मिळतील आणि तुम्ही या परीक्षेमध्ये पात्र व्हाल. आता ग्रामरमध्ये काय, इंग्लिश ग्रामर म्हणलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेन्स, व्हॉइस, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, डिग्री, कॉम्प्रेहेन्शन, व्हॉक्युबलरी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द येणार आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि फ्रेजेस यासारखे कधी कधी उतार्यावरूनचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. म्हणजे हा अभ्यासक्रम तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये करायचा आहे. आणि मराठी ग्रामरमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, समास, अलंकार, रस यासारख्या महत्वाचा जो व्याकरणाचा भाग आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. तरच तुम्हाला हा पेपर किंवा ही प्रश्नपत्रिका सोडवणं सोपं जाणार आहे. आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही मागील वर्षीच्या काही सरावाच्या प्रश्नपत्रिका असतील त्या सुद्धा तुम्ही सोडवायच्या आहेत. त्यानंतर हिस्ट्री जिओग्राफी म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास भूगोल, भारताचा इतिहास भूगोल, नंतर हे इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल स्टडीज मध्ये हिस्ट्री जिओग्राफी म्हणजे महाराष्ट्राची इतिहास भूगोल आणि भारताचा इतिहास भूगोल, इंडियन पॉलिटी, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स याचा अभ्यास करायचा आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. सामान्य ज्ञानावरती आधारित जे काही प्रश्न असणार आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. ही परीक्षा जून जुलै दरम्यान याचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याची परीक्षा पूर्ण होऊ शकते, हे आपण बघितलेलंच आहे. ह्या 200 मार्काच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित, कॉम्प्युटर बद्दलचे प्रश्न, इतिहास भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारताचा इतिहास भूगोल, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, जनरल सायन्स म्हणजे सामान्य ज्ञानावरचे प्रश्न, इंडियन पॉलिटी आणि चालू घडामोडी यावरचे प्रश्न तर येणारच आहेत. त्याचबरोबर ICDS शी संबंधित आणि वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटशी संबंधित प्रश्न येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर काय कामकाज असतं त्या कामकाजाबद्दलचा आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, गुण, आणखीन अभ्यासक्रम, परीक्षा केंद्र कोठे असणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र याबद्दलची संपूर्ण माहिती आपण इथं घेतलेली आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.